मित्रांनो, आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 95 मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये जाणून घेणार आहोत. अजामेळ पापी वदे पुत्र कामे, तया मुक्ती नारायणाचे निनामे. शुका कारणे कुंटणी रामवाणी, मुखे बोलता ख्याती जाली पुराणी. अर्थ मराठी. या श्लोकात रामदास स्वामींनी मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की अजामेळ नावाच्या महापापी माणसाने अंतकाळी आपल्या नारायण नावाच्या पुत्राला हाक मारली. अंतिम समय देवाचं नाव मुखात आल्यामुळे त्याला मुक्ती मिळाली. एका कुंटणीने आपल्या पाळीव पोपटाचं नाव राम ठेवलं होतं, ज्यामुळे तिच्या वाणीत राम नाम असायचं. मुखात राम नाम असल्यामुळे तिचा उद्धार झाला आणि तिची कीर्ती पुराणांमध्ये गाजली. मित्रांनो, या श्लोकातून आपल्या लक्षात येतं की नामस्मरण हे इतकं प्रभावी आहे की अजाणतेपणी जरी ईश्वर नाम घेतलं तरी ते आपला उद्धार करतं. मग श्रद्धापूर्वक व भक्तीने ईश्वराचं नाम घेतल्यास त्यात मोक्ष प्रदान करण्याची ताकद असते. म्हणूनच कंटाळा न करता नियमित ईश्वराच्या नामाचं स्मरण करत राहावं. यामुळे आपल्याला त्याची सवय होते व चालता फिरता आणि आपलं दैनंदिन कार्य करता ईश्वर नाम सतत आपल्या मुखात राहतं. अर्थ हिंदी. इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि अजामिल नाम के एक महापापी ने अपने अंतिम समय में अपने बेटे नारायण को पुकारा. अंतिम समय में नारायण नाम के स्मरण मात्र से उसे मुक्ति मिल गई. एक वैश्या ने अपने पालतू तोते का नाम राम रखा, जिसके कारण उनके मुख में राम नाम रहने लगा. मुख में राम नाम होने के कारण उसका उद्धार हो गया और पुराणों में उसकी कीर्ति गाई गई. दोस्तों, इस श्लोक से हमें पता चलता है कि ईश्वर नाम का स्मरण इतना असरदार है कि अनजाने में लिया गया भगवान का नाम भी हमारा उद्धार कर सकता है. फिर अगर कोई विश्वास और भक्ति के साथ भगवान का नाम ले तो उसमें मोक्ष प्रदान करने की शक्ति होती है. इसलिए बिना आलस्य किए नियमित भगवान का नाम लेते रहे. इससे धीरे धीरे हमें इसकी आदत हो जाती है और चलते फिरते और अपने रोज के कार्य करते भगवान का नाम हमेशा हमारे मुख में रहता है. अर्थ इंग्लिश. In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says, a greater sinner named Ajamal called out to his son named Narayan in his final moments. As the name of God came on his lips at the very last moment, he attained salvation. A courtesan had named her pet parrot Ram, and as a result, the name of Ram was always upon her lips. Because the name of Rama was upon her lips, she attained salvation, and her fame resounded throughout the Puranas. Friends, from this verse we realize that the chanting of God's name is so potent that even if uttered unknowingly, it brings about our salvation. Therefore, if one chants the name of God with faith and devotion, it possesses the power to great salvation. Therefore, without giving into laziness, continue to regularly chant the name of God. Gradually, we become accustomed to this practice, and as we go about our daily activities, the name of God remains constantly upon our lips. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. राम कृष्ण हरी.